आता ऋषभ मामा फायनली शिवाचा मामा चाललेला आहे. तो मला माहिती खोटाच रिव्ह्यू देणार आहे. तो देखते है डर के आगे जीत है या हार है. हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्ही चाललो आहोत वेट एंड जॉय लोणावळा येथे. तर बघू शकता सगळेच जण आहेत. ऋषभ आहे, उत्कर्ष आहे, प्रज्ञाताई आहे, स्पर्श, सगळेच किड्स खूप खुश आहेत, तुम्ही बघू शकता. आणि चला तर तुम्हीसुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करा. फ्रेंड्स, ह्या समर वॅकेशनला आम्ही लोणावळा येथे वेट एंड जॉयला चाललो आहोत. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही तुमचा समर वॅकेशन कुठे एन्जॉय केलात. तुम्ही बघू शकता 40 ते 45 मिनटामध्ये खोपोली टू लोणावळा आपण वेट एंड जॉयला पोहोचलेलो आहोत. आणि पार्किंगला आपण आता गाडी तिकडे लावणार आहोत. गाडी पार्क केल्यानंतर आम्ही काय केलं, घरून लवकर निघालो त्याच्यामुळे नाश्ता केला नव्हता. मग नितीकच्या बाबांनी सगळ्यांसाठी वडापाव वगैरे घेतले. मग ते वडापाव आम्ही खाऊन शिवान्याला तिचं वेगळं जेवण आहे, मग तो नाश्ता तिला भरवून आम्ही थेट निघणार एंट्री करायला. गँगवार चाललेले आमचे पुढे. लीडर ऑफ द गँगवार इज किरण मामा बोराडे इन गावासे. ओके ताई, इथे आपल्याला मेन इथे. तर काही सगळ्यात पहिली एंट्री इकडनं होते. इथे चेकिंग वगैरे होऊन मग पुढे आपल्याला पास ऑन करावं लागतं. इथे काही वेफर चॉकलेट्स वगैरे काही असेल तर आपल्याला इथे ठेवून ते पुढं निघावं लागतं. आतमध्ये कशालाच एंट्री नाही आहे. सो तुम्ही पुढच्या वेळेला जर जाणार असाल तर ते एक लक्षात ठेवा की चॉकलेट बिस्किट्स वगैरे याच्यापैकी बाहेरचं काहीच घेऊन जाऊ नका, नाहीतर ते तिथेच ते लोक कलेक्ट करतात. तर काही शिवाच्या हातातली जी बॉटल आहे ती शिवा बरेच दिवस झाले मागे लागली होती, पण आमच्या इथे ती भेटली, लोणावळ्यामध्ये मिळाली. पण त्या लोकांनी ती घेतली तिथे. मग ती जरा टेन्शनमध्ये होती शिवा, बघू शकता तुम्ही तिच्या चेहऱ्यावरती. आणि मग शेवटी फायनली त्यांनी ती दिली तिला. आणि मग आता आपण पुढे निघतो आहे तिकीट्स कलेक्ट करण्यासाठी. म्हणजे आपले ऑलरेडी हे प्रमोशन साठी आम्ही तिथे गेलो होतो आपल्या शिवाच्या पेजवरती, त्यांचं प्रमोशन आहे. सो त्यासाठी गेलो होतो. आपलं सगळं रेडी होतं, आपल्याला फक्त तिथे जाऊन तिकीट्स तिकडनं कलेक्ट करायचे होते आणि मग ते पुढे जाऊन मग आपल्याला पार्कमध्ये एंट्री होती. सो तुम्ही बघू शकता इथे तर आपल्याला नाही मिळालं. जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्यासाठी वेगळी हे होती. तर इथे आपल्याला ते हे मिळणार होते, तिकीट्स मिळणार होते. आणि ते तिकीट्स मिळाल्यानंतर ते जे बँड आहेत ते आपल्याला हाताला बांधून प्रत्येकाच्या मगच आपल्याला आतमध्ये एंट्री होती. तर मग तुम्ही बघू शकता. ओके. तर गाईज आता पहिले जाऊन कपडे चेंज करायचे आहेत. नायलॉनचे कपडे कंपल्सरी. तुम्ही जेव्हा पण जाणार असाल तेव्हा नायलॉनचे कपडे घरूनच सोबत न्या. तिथे कॉस्टली मिळतात किंवा जरी रेंटने घेतलात तर ते यूज केलेले असतात. सो एकदम बेस्ट राहील की तुम्ही घरूनच ते नायलॉनचे कपडे घेऊन जा, ते तुम्हाला इझी जाईल. सो आम्ही चेंज केलेलं आहे. आणि आता सगळ्यात आधी जे एक जिथे खूप छोटे छोटे स्लाईड्स, म्हणजे छोट्यांसाठी आणि मोठ्यांसाठी दोघांसाठीही स्लाईड्स आहेत. सगळ्यात आधी आम्ही तिथे एंट्री केली आहे. आणि हो गाईज, ॲक्च्युली या प्रमोशनचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की 10 नवीन स्लाईड्स तिथे लॉन्च झालेल्या आहेत. सो त्या इंट्रोड्यूस करायच्या होत्या. तर गाईज तुम्ही बघू शकता ह्याच आहेत त्या नवीन 10 स्लाईड्स. तर मग आता शिवासोबत आम्ही देखील खेळायला जातो. किड झोन आहे. ही जिजू, अगं ही जिजू मला घाबरत. चल गाईस
तुम्ही बघू शकता उत्कर्षाने मुद्दाम माझी व्हिडिओ घेतली आहे बघा. माझी सनस्क्रीन फुटली आहे ना तर ती दाखवतीये तुम्हाला. बघा किती शाणी आहे ती बघा. तर तुम्ही बघू शकता आता ह्या ज्या 3 स्लाइड्स आहेत व्हाईट, येलो आणि रेड, सगळ्यात डेंजरस स्लाइड्स आहेत ह्या 3. त्यांच्यातली ही जी रेडवाली स्लाइड्स आहे इथे आम्ही आता जाणार आहोत. मी करणार नव्हती आधी, मी डिसाईड केलेलं की ह्या सगळ्यांना करू देत, कारण मला इतकी स्लाइड बघा ना तुम्ही, डेंजर किती आहे ती, एकदम सरळच आहे ती, कशी करू शकतो आपण. तर मी तर आधी त्यांना सांगितलं होतं की मी नाही करणार आहे, तुम्ही करा म्हणून. तर आता विनोद दादा म्हणजे स्थितिकच्या बाबांनी डेअर केली आहे ह्या स्लाईडमध्ये सगळ्यात पहिली. बघूयात आपण. काही सगळ्यात तुफानी स्लाईड आहे ही, सगळ्यात डेंजर स्लाईड. आता शिवाच्या माऊने डेअर केली आहे बघा. हे लोक करू शकतात तर मग मला वाटलं की मी देखील करू शकते. हिच्यानंतर ताई देखील करते. मग नाक दाबून ठेवायचा, जातं का. तुम्ही बघू शकता आता ह्या रेड तू जाते स्टँडिंग वाला स्लाइड मध्ये ऋषभ मामा पहिले काय झाले तर बघू शकता आपण ऋषभ किंवा उत्कर्ष किंवा ताई या तिघांच्यात कुणीतरी एक जाणार आहे. आणि आपण बघू शकतो की त्यांचा एक्सपिरियन्स नक्की काय. टाइमपास करू नका, लवकर जा. चला ताई चालली आहे. ताई तू खरा रिव्ह्यू देणार आहेस बरं. घे चाप घे लवकर. श्वास घे दीर्घ. बघा आत्तासारखी घाबरट बाई एवढी डेंजर स्लाईड करू शकते, मग मला वाटलं मी देखील करू शकते. श्वास. ओ माय गॉड, दरवाजा बंद झाला. शिवाची आत्या चालली आहे, बघू शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक दिलेला आहे आत्याला. माझे व्हिडिओ कॅप्चर करायला तिथे कुणी नव्हतं जास्त, सो सगळेजण खाली आले आणि मग त्यांना मी तेवढाच तो सीन घ्यायला सांगितला, बाहेरचे जे स्टाफ होता त्यांना. आणि त्याच्यानंतर त्यामुळे माझा तो शॉट तिथे नाही आहे. काय सांगू का, डायरेक्ट खाली पडेल ना, घेतला आडवा. गाईज ॲक्च्युली काय झालं, ह्या स्लाईडमध्ये खूप गर्दी होती, खूप गर्दी, आणि खूप वेळ गेला ह्यामध्ये. इतकी म्हणजे मी घाबरलो होतो सगळेजण, कारण आम्ही वरती गेलो, स्लाईडमध्ये आम्ही चौघेही बसलो व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर काय झालं, ती स्लाईड पुढेच सरकत नव्हती आणि मध्येच अडकून राहिली आणि चारी साईडनी पाणी. आणि शिवाच्या आतूला म्हणजे प्रज्ञाताईला पूर्ण हे झालं, म्हणजे असा श्वास कोंडल्यासारखा झाला. ती स्लाईड जी होती आमची, आम्ही खूप एन्जॉय केली असती खरं बघायला गेलं तर, पण ताईला त्रास होत असल्या कारणाने आमची ती एन्जॉयमेंट तिला बघण्यातच गेली. म्हणजे आम्ही एन्जॉय नाही केलं, आम्हाला घाबरलो होतो खरं तर आम्ही. तुम्ही बघू शकता ती सिच्युएशन. फायनली ती स्लाईड तिथनं सुटली, पण सगळी एक्साइटमेंट होतीच ती त्या भीतीमध्येच निघून गेली. त्याच्यामुळे आम्ही सगळे चौघेही शांत गप ताईला बघत खाली आलो आणि आता वेव पूलमध्ये आलो, ते एन्जॉय करतोय. तर गाईस खूप जास्त थकलेलो आहोत. आल्यापासून आम्ही नाश्ता केला होता, वडापाव वगैरे खाल्ले होते, पण आता खूप थकलो आहे. आता मुलांना जेवायचं आहे, सो आपण आता जेवण करूयात.
चला रिया केलं ये जेवने का कूपन है हमारा, ये हमको जेवने का है ना, ये हम इन्फ्लुएंसर है ना, हमको ऐसा इसमें जेवने का हमको, ओके क्या? देखो इधर स्पेशल जेवन है हमारे लिए, हमको लिए। ये देखो शाही खाना। हाँ बोलना दोस्त। ओहो रुको रुको रुको। चिली 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 चटणी। तर गाईज इथला समोसा आणि हा शिरा वा अप्रतिम, आणि जिलेबी तर गरमागरम भारी एकदम मस्त जेवण होतं तिथे। तर काही जेवण झाल्यानंतर काही वेळ आम्ही तिथेच रेस्ट केला, एक 15-20 मिनिट, आणि त्याच्यानंतर पुन्हा स्लाइड करायला निघालो। तर गाईज खूप वेळ एन्जॉय केल्यानंतर समोरच थीम पार्क आहे, मग आम्ही जाऊन चेंज केला सगळ्यांनी, आणि चेंज केल्यानंतर इव्हनिंग स्नॅक घेतला, आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही थीम पार्कला जायला निघालो। तर जसं तुम्हाला मी बोलली, आता इथे थीम पार्कला देखील शिवाचे फॉलोअर्स भेटले, आणि ती देखील क्युटी खूप छान होती, त्यांनी सगळ्यांनी शिवासोबत फोटो घेतले। थीम पार्कला जायला लेट झाल्यामुळे काय झालं, आम्हाला कुठल्याच स्लाईडमध्ये बसायला मिळालं नाही, फक्त ही एकच स्लाईड आहे ना, तिथे आर्यला आणि मलाच दोघांनाच एंट्री मिळाली। खूप डेंजर अशी ही स्लाईड आहे, म्हणजे ज्यांना हाईटची भीती वाटत असेल ना त्यांनी नाही जावं, कारण आर्य छान मस्त डोळे उघडे ठेवून बघत होता, पण मी फुल घाबरली होती। राईड कशी होती जेव्हा, पण तू छोटी आहे ना, तुला जायचंय? हे बघ आई आणि आर्य, ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ। हे तिला बसायचंय, तिला बसायचंय। बस ओके ओके फिरो, हे लागेल ताई, मागे लागेल। पण मंडळी तुम्ही पब्लिक बघू शकता किती आहे ती। तर गाईज वेट एंड जॉयची जर्नी इथेच करूया आपण स्टॉप, आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।